तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुरणची भाजी। बघा, हे जे आहे ना सुरण ते थंडीमध्येच मिळते बघा। आणि स्पेशली इंदोरमध्ये गराडू सुरण एवढं फेमस आहे ना की कायच सांगावं। तर काय करायचं, सुरणला असं सोलून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे। कढाईमध्ये इकडे पाणी गरम करायला ठेवायचं, त्यात थोडंसं नमक आणि हळद घालायची, त्यात सुरण टाकून द्यायचं 5 ते 10 मिनटं उकळी येईपर्यंत। इकडे आपला मसाला तयार करायचा, कांदा, टोमॅटो आणि खोबरं। तव्यावरती चांगला कांदा भाजून घ्यायचा, त्यात थोडंसं टोमॅटो घालायचं, तेही भाजून घ्यायचं आणि लसूणच्या 10-12 पाकळ्या घालायच्या, त्याही भाजून घ्यायच्या। खोबरं आणि धनियाचे जे डंठल असताना ते घालायचे, तेल टाकून मस्त भाजून घ्यायचे बघा। आणि गॅस बंद करून 5 मिनटं असंच राहू द्यायचा मसाल्याला। इकडे आपलं सुरणही तयार झालेलं आहे। मसाला थंड करायला ठेवायचा एकीकडे आणि इथे तेलामध्ये सुरण तळून घ्यायचं आहे। सुरणला तळायला थोडा वेळ लागतो, एकदम गोल्डन होईपर्यंत तळायचं बघा असं। त्याला काढून घ्यायचं। इकडे आपला मसालाही आपण वाटून घेऊया। मी इथे पाट्यावरती मसाला वाटते आहे, तुम्ही मिक्सरमध्ये वाटला तरी चालेल, कारण पाट्यावरती मी याच्यासाठी वाटते आहे की टेस्ट थोडा चांगला येतो पाट्यावरती वाटल्याने। मस्त मसाला वाटून घ्यायचा। आपला मसाला वाटून तयार आहे बघा। एकीकडे कढाईमध्ये तेल घालायचं, तेलात थोडंसं जिरं, मोहरी, हिंग आणि आपला जो वाटलेला मसाला आहे तो घालून द्यायचा बघा। त्यात थोडेसे मसाले घालायचे, धनिया पावडर, मिरची पावडर, हळदी पावडर, आणि तेल सुटेपर्यंत 5 ते 10 मिनटं छान परतून घ्यायचा मसाल्याला। मी इथे मीठ मसाला वापरत आहे भाजीमध्ये, याच्याने भाजीला चव एकदम छान येते बघा। मी इथे 1 चम्मच टाकलेला आहे मसाला, आणि जे थोडंसं पाणी आहे ते थोडंसं घालूया मसाल्यामध्ये। तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि आपलं जे सुरण आहे तळलेलं ते घालायचं, पाणी घालून थोडंसं परतू द्यायचं, मीठ घालायचं। भाजीमध्ये गरमच पाणी घालायचं बघा, त्यांनी चव एकदम मस्त येते भाजीला। आणि कोथिंबीर घालायचं वरतून। 5 मिनटं भाजीला सिमवरती उकळी येऊ द्यायची बघा। आणि आपली चमचमीत सुरणची भाजी बघा कशी तयार आहे। खायला एवढी छान लागते ना बघा, खूपच छान लागते खायला। तुम्ही पण कधी ट्राय करा सुरणची भाजी। आणि कशी लागला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा बघा।